राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरच्या राजकारणातील एक मातब्बर प्रस्थ असलेले हसन मुश्रीफ साहेब सध्या एका वेगळ्याच कोंडीत सापडले आहेत. ही कोंडी एवढी मोठी आहे की एका कॅबिनेट मंत्र्याला वारंवार जाहीरपणाने सांगावे लागत आहे की बाबांनो, मी महायुती सोबतच आहे. नुकतेच त्यांनी एक अत्यंत उद्विग्न करणारे विधान केले आहे. या विधानातून मंत्री मुश्रीफ साहेब हातात झालेले देखील दिसून येतात. हसन मुश्रीफ म्हणाले, महापालिका जिल्हा परिषद निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढलो. अजून किती पटवून द्यायचे की आम्ही महायुतीचे आहोत? त्यासाठी आता आमदार सतेज उर्फ बंटी पाटलांसमोर ढाल तलवार घेऊन जायचे काय? मुश्रीफ साहेबांसारख्या मुरब्बी नेत्यावर अशी भाषा वापरण्याची वेळ का आली? गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफ आणि सतेज पाटील आतून एकच आहेत अशी चर्चा का रंगते? आजच्या या विशेष भागात आपण या संपूर्ण राजकीय परिस्थितीचे, मुश्रीफांच्या कोंडीचे आणि गोकुळमधील पडद्यामागच्या घडामोडींचे सविस्तर आणि अचूक राजकीय विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलममध्ये आपले स्वागत आहे. गेले काही महिने हसन मुश्रीफ वारंवार सांगत आहेत की ते महायुती सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली आणि ते सत्तेत सहभागी झाले. पण त्यांच्या निर्णयावर कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात, विशेषतः महायुतीच्याच काही नेत्यांचा पूर्ण विश्वास बसलेला नाही. तशा आशयाची विधाने महायुतीचे नेते अधूनमधून करतात. जेव्हा एखादा नेता आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी थेट ढाल तलवार हाती घेण्याची भाषा करतो, तेव्हा समजून जावे की ही राजकीय लढाई आता शाब्दिक हताशतेपर्यंत पोहोचलेली आहे. मुश्रीफांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर ते आतून प्रचंड हताश झाल्याचे स्पष्ट जाणवते. त्यांच्या मते त्यांनी महायुतीशी दाखवलेली निष्ठा आता शब्दांच्या पलीकडे गेली आहे. पण तरीही त्यांच्यावर संशय घेतला जात आहे. गोकुळमध्ये तुम्ही आणि सतेज पाटील एकत्र आहात का, या प्रश्नावर त्यांना हा उद्विग्न सवाल करावा लागला. राजकारणात जेव्हा एखाद्या नेत्याला स्वतःचे मित्र कोण हे स्वतःच्या आघाडीतील लोकांना पटवून द्यावे लागते, तेव्हा ती त्या नेत्याची सर्वात मोठी राजकीय शोकांतिका असते. आता प्रश्न पडतो की मुश्रीफ यांची नक्की कोंडी काय आहे आणि त्यांच्यावर लोक तसेच त्यांचे मित्र पक्ष विश्वास का ठेवत नाहीयेत? याची काही ठोस कारणे आहेत. कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची राजकीय मैत्री आणि जुळवून घेणं हे संपूर्ण जिल्ह्याला परिचयाचे आहे. गेल्या अनेक वर्षात या दोन नेत्यांनी एकमेकांच्या सोयीने स्थानिक राजकारणात आघाड्या केल्या आहेत. अनेक स्थानिक संस्थांमध्ये त्यांनी एकमेकांना पूरक भूमिका घेतली होती. जेव्हा मुश्रीफ महायुतीत गेले तेव्हा सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे कोल्हापूरमधील प्रमुख नेते म्हणून राहिले. पण लोकांच्या आणि महायुतीच्या नेत्यांच्या मनात शंका ही आहे की वरवर जरी हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात असले तरी गोकुळ सारखे सोन्याचे अंडे देणाऱ्या संस्थेसाठी ते टेबला खालून एकमेकांना मदत करत नाहीत ना? या अविश्वासामागे भूतकाळातील त्यांची जवळीक हे सर्वात मोठे कारण आहे. मुश्रीफांना आता महायुतीचा धर्म पाळायचा आहे, पण त्यांच्या जुन्या मैत्रीच्या छायेमुळे त्यांच्या वर्तमानावर संशयाचे ढग दाटले आहेत. या संशयाचे ढग दूर करण्यासाठी मुश्रीफांनी आणखी एक मोठा दावा केला. त्यांनी स्पष्ट केले की आजपर्यंत आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात सर्व निवडणुका मी लढलो आहे आणि गोकुळमध्येही त्यांच्या विरोधातच असणार आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक अतिशय महत्वाचा दाखला दिला. यापूर्वी गोकुळमध्ये आमदार सतेज पाटील हे शशिकांत पाटील चुएकर यांना अध्यक्ष करणार होते, पण त्यावेळी सतेज पाटलांच्या निर्णयाला छेद देत हसन मुश्रीफ यांनी तिथे स्वतःच्या मुलाला अध्यक्ष केले. यावरून मुश्रीफ यांना स्पष्ट करायचे आहे की मी सतेज पाटलांच्या तारावर नाचत नाही किंवा त्यांचे ऐकत नाही. स्वतःच्या मुलाला अध्यक्षपदी बसून त्यांनी सतेज पाटलांच्या राजकीय खेळात तेव्हा शह दिला होता. हा दाखला देऊन मुश्रीफ महायुतीला आणि विरोधकांना हा संदेश देऊ पाहत आहेत की त्यांच्यातील राजकीय वैर हे खोटे नसून ते गोकुळच्या सत्तेसाठीचे खरेखुरे युद्ध आहे. पण या सगळ्या वादाचे खरे मूळ कुठे आहे? तर ते दडलेले आहे अपात्र संस्थांच्या मुद्द्यामध्ये. सध्या गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांना नोटीस आणि चौकशीचा ससेमिरा लागलाय. सातत्याने चौकशी लावून संस्थांना त्रास दिला जात आहे आणि विशेष म्हणजे या ज्या संस्था अपात्र ठरवल्या जात आहेत किंवा ज्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे त्यामध्ये बहुतांश संस्था या हसन मुश्रीफ यांच्याच गटाच्या असल्याचे बोलले जाते. यावरून मुश्रीफ महायुतीत असूनही त्यांना त्यांच्या सत्तेतील यंत्रणांकडून अप्रत्यक्षरित्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. यावर बोलताना मुश्रीफ यांनी एक अत्यंत सूचक आणि राजकीय विश्लेषण करण्याजोगे विधान केले. कोणीही काही म्हटले तरी एकदा ठरले की त्यात मी कधीही बदल करत नाही. या वाक्याचे राजकीय विश्लेषण करायचे झाले तर हा थेट इशारा आहे. मुश्रीफ हे स्पष्ट करत आहेत की संस्थांना त्रास देऊन, चौकशा लावून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तरी ते डगमगणार नाहीत. त्यांनी गोकुळ निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते त्यावरून मागे हटणार नाहीत. हा इशारा विरोधकांपेक्षा महायुतीमधीलच त्यांच्या अंतर्गत विरोधकांना जास्त असू शकतो. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज परस्पर विरोधी विधाने येत आहेत.
महायुतीतील नेत्यांमध्ये नक्की कोणाकोणाच्यात वाद आहे याचा प्रचंड संभ्रम कोल्हापूरच्या जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. सत्य हे नेहमी कडवे असते आणि राजकारणात, विशेषतः सत्तेच्या राजकारणात, ते अति कडवे असते. इथे कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हे ज्याच्या त्याच्या मनालाच माहित असते. या संभ्रमात भर टाकणारी एक घटना म्हणजे आमदार शिवाजीराव पाटील यांचे विधान. गेले काही दिवस शिवाजीराव पाटील हे मुश्रीफ यांच्या जोरदार आगपकड करत आहेत. अगदी मुश्रीफ विरहित गोकुळ करणार असा थेट हल्ला त्यांनी केला होता. असे असूनही मुश्रीफ म्हणतात शिवाजीराव पाटील हे महान नेते आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचे. मुश्रीफांचे हे विधान आपण कसे पाहायचे. हा केवळ उपहास आहे की वक्रोक्ती आहे, की वारंवार स्पष्टीकरण देऊन आलेली आगतिकता, की ही एक मुरब्बी नेत्याची राजकीय मुत्सद्देगिरी आहे. माझ्या मते या तिन्ही गोष्टींचे मिश्रण आहे. शिवाजीराव पाटलांसारख्या नेत्यावर थेट प्रतिहल्ला न करता त्यांना महान नेते म्हणणे हा शुद्ध उपहास आहे. पण त्याच वेळी अंतर्गत वादात अधिक न पडण्याची त्यांची आगतिकता यात दिसते आणि अत्यंत शांतपणे न चिडता हा विषय टोलवून लावणे ही त्यांची जुनी राजकीय मुत्सद्देगिरी आहे. त्यांनी एका वाक्यात विषय संपवला, पण समोरच्याला जो संदेश द्यायचा होता तो बरोबर पोहोचला. थोडक्यात सांगायचं तर हसन मुश्रीफ यांची सध्याची स्थिती ही चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झाली आहे. पण हा अभिमन्यू राजकीय दृष्ट्या अतिशय चतुर आहे. गोकुळच्या रणांगणात महायुती एकत्र लढणार हे त्यांनी स्पष्ट केले असले तरी अंतर्गत संशयाचे भूत अजूनही त्यांच्या मानगुटीवर बसलेले आहे. सतेज पाटील यांच्याशी असलेले त्यांचे जुने संबंध, अपात्र संस्थांवर होणारी कारवाई आणि महायुतीतील अंतर्गत कलह या सर्व आघाड्यांवर मुश्रीफांना एकाच वेळी लढावे लागत आहे. खरोखरच त्यांच्यावर ढाल तलवार हाती घेण्याची वेळ येते का, हे येणारा का आणि गोकुळचा निकालच ठरवेल. तुम्हाला हे राजकीय विश्लेषण कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.